एकदम वेगळा विषय का, त्याची पार्श्वभूमी समजून सांगणं आवश्यक आहे, तर त्याचा इम्पॉर्टन्स आपल्या लक्षात येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं की पौष्टिक तृणधान्य म्हणजे मिलेट्स, याची जागतिक लेवलला किंवा आता नॅशनल लेवलला याचा अवेअरनेस क्रिएट व्हायला लागला. याचं कारण असं आहे की काही वर्षापूर्वी जगातल्या सगळ्याच मी माझा व्हिडिओ ऑफ करतो. हो सर, चालेल चालेल. काही वर्षापूर्वी जगातल्या सगळ्या डायबिटिक असोसिएशनची बैठक झाली होती, जसं की कॅनडाची असोसिएशन असेल, की मग जपानची असेल, युकेची असेल, युएसची असेल, साऊथ एशियन कंट्रीजची असेल. असं एक डायबिटिक असोसिएशनचा खूप मोठा कार्यक्रम झाला. त्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी आपापले डाएट प्रोटोकॉल्स दाखवले, त्याच्याचा रिसर्च दाखवला की कसा फायदा होतो. आणि ते दाखवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या सबकॉन्टिनेंट म्हणजे उपखंडातल्या लोकांना वेगवेगळे रिझल्ट न मिळता सारखे रिझल्ट मिळत होते. आणि आहार जरी वेगळा असला तरी रिझल्ट मात्र त्यांना सेम होता की डायबिटीस ते शुगर कंट्रोलमध्ये राहत होत्या. मग त्यांच्या असं लक्षात आलं की असं का होतंय, तर आहार जो आहे तो रिजनल फूड त्यांनी प्रेफर केलं होतं. म्हणजे जे जिथं खाल्लं जातं तेच तिथे, जे जिथं पिकतं तेच तिथे खाल्लं जातंय. आणि अशा प्रकारे ते त्यांच्या शरीराला सुटेबल असल्यामुळे शुगर कंट्रोल्स त्यांच्या होत होत्या. आणि मग तिथून सुरुवात झाली की भारत, चायना आणि काही आफ्रिकन कंट्रीज जिथे मिलेटचा समावेश आहारात केला जातो, तिथे शुगर कंट्रोल चांगल्या प्रकारे मिळवता आला. आणि मग तिथून भारताने आणि या सगळ्या देशांनी ज्यांच्याकडे मिलेट्स ह्या आहारामध्ये वापरल्या जातात, त्या देशांनी युनायटेड नेशनला हे आव्हान केलं की जागतिक लेवलला या मिलेटचं महत्व लोकांना समजावं म्हणून त्यांनी मोठा कार्यक्रम राबवावा. आणि मग त्या दृष्टिकोनातून भारताने पहिल्यांदा सुरुवात केली की मिलेट इयर असं त्यांनी 2 वर्षापूर्वी 2018ला जाहीर केलं होतं. आणि या मिलेट इयरला सर्वसामान्य माणसापर्यंत येण्याची जबाबदारी ही कृषी खात्याची होती. कृषी खात्याने त्यासाठी खूप वेगवेगळे कार्यक्रम राबवले मिलेटसाठी. आणि ह्या कार्यक्रमांमध्ये एका व्याख्यानाला मी गेलो आणि तिथून मग सगळ्या ठिकाणी प्रेझेंटेशन द्यायला मी सुरुवात केली. नेक्स्ट स्लाइड. येस सर. दिसतंय नेक्स्ट स्लाइड. मुळात आहार आपण कुठलाही, हो दिसतंय. दादा तुमचा माईक बंद कराल का? मी फक्त तुम्हाला सांगतो, तुमचा आवाज येतोय तिकडनं बॅकग्राऊंडला. मुळात काय आहे की आपण जो आहार घेत असतो त्याच्यात एकदम बदल करायची गरज केव्हा पडते, जेव्हा केव्हा आपण आजारी पडतो. म्हणजे सर्वसामान्य माणूस आहार कधी पाळायला घेतो, जेव्हा काहीतरी त्याला त्रास होतो तेव्हाच. असं कधी होत नाही की सर्वसामान्य माणूस मी हेल्दी आहे आणि मला हेल्दी राहायचंय म्हणून मी डाएट का घ्यायला पाहिजे, असं शक्यतो 99% होत नाही. रेअरली असं आढळून येतं की मला काहीच त्रास नाही पण मला हेल्दी राहायचंय. मुळात आपण जे बघतो की लोक काहीतरी व्हॉट्सअप, फेसबुक किंवा सोशल मीडियावर जे काही व्हिडिओज किंवा माहिती शोधत असतात ते एकतर ओबेसिटीसाठी, म्हणजे आता वजन खूप वाढलंय, आता ते कसं नियंत्रणात आणलं पाहिजे, किंवा आता माझा कोलेस्ट्रॉल वाढलंय, मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमची अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे, तुम्हाला बायपास सांगितलंय, आणि किंवा इनफर्टिलिटी आहे आणि गायनेकोलॉजिस्टने सांगितलं की आता वजन कमी करणं आवश्यक आहे, आधी तुम्ही वजन कमी करून या मग आपण औषध देऊया. लहान मुलं आहेत जी लठ्ठ झाली आहेत तर ते आता त्यांचं वजन कमी करण्यात एक समस्या असते. अशा विविध समस्या जेव्हा आपल्या समोर येतात आणि मग तेव्हा आपण जागरूक होतो आणि मग तेव्हा आपण नॅचरल आहार किंवा सगळ्या आहार काय घ्यायला पाहिजे याच्याकडे वळतो. मुळात ह्या सगळ्याच्या मागे काय आहे की एक गैरसमज आहे की चविष्ट अन्न हे पौष्टिक नसतं आणि पौष्टिक अन्न हे चविष्ट नसतं. हा खूप मोठा गैरसमज आपल्या समाजामध्ये असल्यामुळे आपण नेहमी चविष्ट म्हणून जंक फूडला चूज करतो आणि पौष्टिक म्हटलं की आपल्या समोर जे आता फोटो तुम्ही बघताय की उकडलेल्या भाज्यांचं सॅलड किंवा स्प्राउट वगैरे हेच म्हणजे पौष्टिक. अशा प्रकारचा एक मोठा गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. एक ऍज अ आयुर्वेदिक फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करत असताना, मग ते जळगाव असू दे, पुणे असू दे, नाही तर यूएसचे पेशंट असू दे, माझा एक नेहमीच आढळून येतं की लोक नेहमी एक्स्ट्रीमला जातात. म्हणजे एकतर एकदम उकडलेलं खातात आजारी पडल्यानंतर, नाहीतर मग डायरेक्ट जंक फूड खातात. मध्यम मार्ग असा निवडला जात नाही आणि त्याच्या मागे हाच मोठा गैरसमज काम करत असतो.
ॲज अ आयुर्वेदिक फिजिशियन जेव्हा मी लोकांना पथ्य हा शब्द उच्चारतो किंवा उच्चारायचो पूर्वी, आता मी पथ्य हा शब्द उच्चारत नाही, मी डाएट हा शब्द उच्चारतो. कारण पथ्य म्हटलं की सगळ्यांचं तोंड पहिल्यांदा कडू होतं. काहीतरी बेचव, रुचकर नसलेलं आणि त्याला अजिबात काही तेल, मीठ वगैरे नाही. अतिशय ते नॅचरोपॅथीमध्ये जसा आहार असतो एकदम उकडलेल्या भाज्या, तोच डोळ्यासमोर येतो आणि माणसाला ते अनिच्छेने ते पाळावं लागतं. मुळात हाच गैरसमज आपल्याला आज दूर करायचा आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि ह्या सगळ्या सो कॉल्ड जे काही चविष्ट अन्न आपण खातोय, या सो कॉल्ड चविष्ट अन्नाचे परिणाम काय आपल्याला भोगावे लागतायत आणि हा किती मोठा इश्यू झालाय, हा चर्चेचा मुद्दा राहतो कायम. डायबिटीस असेल, हायपरलिपिडिमिया म्हणजे जे काय कोलेस्ट्रॉलमुळे जे काय हार्ट डिसीज होत होतात ते झाले. इनफर्टिलिटी असेल, स्लीप रिलेटेड डिसऑर्डर असतील, असे अनेक हार्मोनल डिसऑर्डर्स जसं हायपोथायरॉइडिझम आहे, अशा अनेक डिसऑर्डर्सला आज आपण सामोरं जातोय. बरं, हे ओबेसिटी आता इज बिकम ग्लोबेसिटी, म्हणजे आज जगभरामध्ये ओबेसिटी हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. अगदी आता मी जेव्हा शाळांमध्ये व्याख्यान द्यायला जातो, तर जेव्हा मी लठ्ठपणाचा उल्लेख आणि आहाराचा उल्लेख करतो, तेव्हा मुलांमध्ये खतखत पसरते. मुलं हसतात, कारण त्यांच्यामध्ये बरेचशे मुलांची परिस्थिती, आज शाळेतल्या मुलांची परिस्थिती आहे. पूर्वी 40 नंतर ओबेसिटी यायची, आता लहान मुलांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक लहान मुलं, अनेक पालक पालक हे आमच्याकडे मुलांचं वजन कमी करण्यासाठी येत असतात. आणि तुम्ही जर कधी कुठल्या नॅचरोपॅथी सेंटरला भेट दिली, तिथे 8-15 दिवस राहायची सोय, तर तिथे खूप सारे लहान लहान मुलं हे येत असतात विविध भागातनं, की ओबेज आणि अतिशय लठ्ठ मुलं तिथे काही काळासाठी ठेवावं लागतं त्यांना तिथे. तर हा प्रॉब्लेम हा आता पूर्वी पाश्चिमात्य देशांचा प्रॉब्लेम होता, हा आता भारताचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आणि ही परिस्थिती सगळ्या हे जंक फूड खाल्ल्यामुळे, की सो कॉल्ड चविष्ट फूड खाल्ल्यामुळे दिसून येते. नेक्स्ट स्लाइड. आणि ह्या सगळ्यांना सामोरं जायचं असेल, तर आपल्याला काहीतरी प्रकारचे उपचार करून उपयोग होणार नाहीये. तुम्ही काहीतरी मडबात एखाद दिवशी घेऊ शकता, पंचकर्म एकदा करू शकता. तुम्ही याच्या अगोदरची स्लाइड असेल, आहे का दादा? आणि ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. आपण बघतो की एकदा वजन वाढायला लागलं की माणूस आहाराकडे लक्ष देत नाही, तर मी कुठलं औषध घेऊ किंवा मी आता कुठल्या प्रकारचं फूड मी आता घेऊ, असं न विचारता कुठल्या प्रकारचे मेथीचे दाणे खाऊ, मी कुठल्या प्रकारे पाणी जास्त पिऊ का, किंवा मी असा काहीतरी जुगाड असतो की रात्री झोपताना अमुक गोष्ट खाऊ का, अशा प्रकारचे जुगाड माणूस शोधत असतो सतत. आणि याचं मुळात कारण हे की आता आधीची स्लाइड घ्या ना, त्याच्या अगोदरची. आहाराकडे आपला जो हे असला पाहिजे, फोकस असला पाहिजे, तो असत नाही. आणि तो सगळा फोकस आपला हा काहीतरी कुठल्या प्रकारचे नुसखे जुगाड आपल्याला काहीतरी मिळाला पाहिजे, ज्याच्या मार्फत आपण आपल्या या सगळ्या ओबेसिटी आणि हार्ट डिसीजेस, इनफर्टिलिटी, कॅन्सर या सगळ्यांवर आपण हे करू. आणि यासाठी समाजामध्ये खूप प्रकारचे उपचार पद्धती अवेलेबल झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे लोक सतत डॉक्टर्स म्हणा किंवा पॅथी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी बदलत असतात. पण याचं मूळ जे आहे ते आपल्या आहारात असल्यामुळे ह्याचा फायदा खूप कमी प्रमाणात लोकांना दिसून येतो, लोक फ्रस्ट्रेट होतात. नेक्स्ट स्लाइड. मग यासाठी काय करायला पाहिजे, तर आपले जी पारंपरिक धान्य आहेत, या पारंपरिक धान्यांकडे आपण वळायला पाहिजे. आणि हे का? कारण की आपण ज्या प्रदेशामध्ये पूर्वी राहत होतो, त्याच प्रदेशातला आहार खात होतो. जग जवळ आलं ग्लोबलायझेशनमुळे आणि सगळी गडबड झाली. आपली बायोडायव्हर्सिटी जी होती, ती नष्ट झाली आणि आपले पारंपरिक फूड हे मागे पडायला लागले. मुळात ही सगळी सुरुवात झाली ती हरित क्रांतीपासून. हरित क्रांती आली, गहू आला आणि या गव्हाला युरियाची जोड मिळाली आणि सगळीकडे सगळ्या पिकांवर पाणी फेरलं गेलं. फक्त गहूच असं इकडे घ्यायला लोकांनी सुरुवात केली आणि आपली पारंपरिक पिकं, जी आपल्यातल्या काही लोकांनी ऐकलीही नसतील, अशी काही पारंपरिक पिकं ही आता फक्त म्हातारी लोकच सांगतात की आमच्या काळी असायची, ती आता आपल्याला
अमेझॉनवरनं विकत घ्यावी लागतात किंवा आम्हाला ती अवेलेबल करून द्यावी लागतात आणि त्याच्यासाठी आम्हाला किती द्राविडी प्राणायाम करायला लागतो हे फार म्हणजे कष्टाचं काम झालेलं आहे आमच्यासाठी. तर पौष्टिक तृणधान्य म्हणजे मिलेट्स याच्यामध्ये काय-काय येतं? तर याच्यामध्ये काही स्कूल ऑफ थॉट्स आहेत जे ज्वारी, बाजरी, नाचणी, अ, कोडो म्हणजे याला संस्कृतमध्ये कोदरं म्हणतात, राळा म्हणतात मराठीत, ज्याला फॉक्सटेल राईस असं म्हटलं जातं. लिटिल मिलेट म्हणजे सावा, बार्टी म्हणजे भादली असं त्याला काही मराठीत म्हटलं जातं, जे संस्कृतमध्ये त्याला शामाक म्हणतात. प्रोसो मिलेट म्हणजे वरई किंवा रानबगर असं म्हटलं जातं. काही लोकं यांना मिलेट म्हणतात. काही साउथ इंडियन लोकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांना ते म्हणतच नाही. कोडो, फॉक्सटेल, लिटिल मिलेट, बर्नयार्ड मिलेट आणि प्रोसो मिलेट यांनाच ते जसं खादरवल्ली म्हणून जे फेमस आहेत मिलेटचे प्रचारक, ते ह्या 5 यांनाच ते मिलेट म्हणतात. ज्वारी, बाजरी, नाचणीला मानत नाही. पण आपलं जे काही इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंट जे मिलेटचं, ते ज्वारी, बाजरी, नाचणी यांना सुद्धा मिलेट मानतं. नेक्स्ट स्लाईड. आणि ही आपली सगळी पौष्टिक तृणधान्य यातली फक्त ज्वारी, बाजरी, नाचणी आपण काही प्रमाणात खातो. तर काही प्रमाणात म्हणण्याचा उद्देश असा कदाचित जे आता विशालदादा आहेत किंवा जे गावाकडे राहतात ते कदाचित अजून खात असतील. परंतु मी जेव्हा शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये लोकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जात असतो, तेव्हा अक्षरशः म्हणजे एखादा हात वरती येतो, की दोन्ही टाईम आम्ही भाकरी खातो. तो एखादा म्हातारी व्यक्ती असते. आता खेडोपाडी सुद्धा गहूच खाल्ला जातो. कारण गहू हे प्रेस्टिजचं एक सिम्बॉल आहे. पूर्वी काळी गहू फक्त श्रीमंतांच्या घरात होत असे. त्याच्यामुळे पुढे असा प्रघात पडत गेला, की जसं अफोर्डेबिलिटी आली आणि गव्हाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यायला लागले लोक. त्यापासून प्रत्येकाला असं वाटायला लागलं, की चपातीच खाल्ली पाहिजे. म्हणजे बघा आजही कधी आपल्याकडे कोणी पाहुणा आला, तर आपण काय म्हणतो घरी, "अरे नाही, नाही भाकरी करू नका, आज पोळ्या करा, पाहुणे येणार आहेत." म्हणजे काय तर एक प्रेस्टिजचा सिम्बॉल आहे, की पोळी केली पाहिजे. भाकरी काय हे काही म्हणजे हे काय अन्न आहे का? किंवा हे गरिबीचं लक्षण आहे. अशा प्रकारे आज भाकरीकडे बघितलं जातंय. खूप मोठं दुर्दैव आहे. आपल्याला आपल्या ट्रॅडिशनचा आज अभिमान राहिला नाहीये. चायनीजमध्ये मात्र हे आढळत नाही. चायनीज लोकांमध्ये त्यांच्या स्वतःचे अजूनही पेय, ती स्वतःचीच पेय असतात. त्यांची त्याच पद्धतीने पितात, त्याच पद्धतीने आहार घेतात. आपण सो कॉल्ड जे काही चायनीज खातो, ते लोकं खात नाहीत. मिलेट्सचा का वापर केला पाहिजे? याचा सर्वांगीण आपण जर बघितलं, तर मिलेट हे खूप फास्ट ग्रोइंग क्रॉप आहे. खूप पटकन वाढणारं. अक्षरशः काही जे क्रॉप्स आहेत, ही फक्त 2-2 महिन्यात 60 दिवसामध्ये येतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप काळ वाट बघावं लागत नाही. खूप फास्टली ग्रो होतं आणि त्यामुळे पटकन कॅश शेतकऱ्याच्या हातामध्ये येते. त्यामुळे शेतकऱ्यासाठी हे खूप फास्ट आहे. खूप उपयोगी आहे आणि दुसरं म्हणजे की जगाची जी नीड आहे आत्ताची, की आपण ती फुलफिल करण्यासाठी फास्ट ग्रोइंग क्रॉप हे फार आवश्यक झालेत. खूप काळ आपण वाट बघू शकत नाही आणि आपण बघतो की म्हणजे सगळे जे काय निसर्गातले चेंजेस इतके फास्ट होत आहेत, ऋतुचक्र इतकी बदललेली आहेत आणि ती बदलत असताना मध्येच पाऊस पडतो. एखाद्या वर्षी कापूसच चांगला येतो, एखाद्या वर्षी मूगच चांगला येतो, एखाद्या वर्षी गहूच चांगला येतो आणि मूग कधीतरी कोंब फुटतात, कधी कपाशी खराब होते आणि मग या सगळ्यांमुळे लाँग टर्म जी काही पिकं असतात त्याच्यापेक्षा फास्ट ग्रोइंग 2-2 महिन्यात काही पिकं येत असतील, तर त्याचा मात्र शेतकऱ्यांना आणि सगळ्या समाजाला खूप फायदा होऊ शकतो. दुसरं आहे की कमी पाणी लागतं. लेस वॉटर रिक्वायर्ड फॉर मिलेट. म्हणजे ड्रॉट रिजनमध्ये जिथे कुठे खूप कमी पाणी आहे आणि समजा आपला जळगाव परिसर जर म्हटला, तर काही वर्षांचा अपवाद वगळता बऱ्यापैकी आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असतो. त्यामुळे कमी पाण्यामध्ये उत्पन्न अ, हे देणारं हे खूप महत्वाचे पिकं आहेत मिलेट्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेतकऱ्याची जी सगळी धावपळ असते ती पाण्याच्या नियोजनासाठी असते आणि कमी पाण्यात जर कधी हे होत असेल, तर त्याचे रिसोर्सेस सुद्धा कमी वापरले जातात, मोटर कमी वापरली जाते आणि या सगळ्यांचा खर्च जो आहे तो आपोआपच कमी होतो. दुसरीकडनं पाणी आणून ते वापरणं आणि हा सगळा जो म्हणजे सगळ्याचा उपाद्या शेतकऱ्याला करायला लागतो, तो करायला लागणार नाही. कमी पाण्यामध्ये उत्पन्न मिळणार आहे आणि पुढच्या काळामध्ये ही खूप मोठी अडचण असणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याचं प्रमाण कमी असताना हे उत्पन्न घेता येणं, उन्हाळी पिकं घेता येणं हे शक्य होणार आहे. याला पेस्टिसाइड्स लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजकाल जी सगळ्यात मोठी समस्या आहे, की पेस्टिसाइड्समुळे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय. ज्या राज्याला आपण एकदम कृषी प्रगत राज्य म्हणून त्याचा आयडियल म्हणून बघत होतो, त्या पंजाबचं आज काय हाल होत आहेत आपण बघू शकतो. पंजाबमध्ये कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये किंवा जगामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण हे पंजाबमध्ये सापडतं.
आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथे पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर याचा बेसुमार वापर त्यांनी केलाय आणि ह्या पेस्टिसाइड्सचा परिणाम अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये दिसतोय. पूर्ण जनरेशन्स या खराब करण्याचं काम हे पेस्टिसाइड्स करत असतात. हे लगेच जरी इफेक्ट दाखवत नसले तरी कालांतराने 15-20 वर्ष, 10-20 वर्षांनंतर याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. अक्षरशः म्हणजे फवारणी करताना शेतकरी मरत असतात. तर आपल्या आरोग्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि याला पेस्टिसाइड्स खूप कमी प्रमाणात लागतात किंवा लागतच नाहीत. त्याचं नियोजन नैसर्गिक शेतीप्रमाणे करता येऊ शकतं आणि ते खूप सोपं पण आहे. चौथा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाचा हीट टॉलरेबल पीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. 1-1 डिग्री टेम्परेचर हळू-हळू वाढत वाढत चाललंय जगाचं आणि याचा परिणाम आपण म्हणजे अंटार्क्टिक वितळण्यापासून हा सगळ्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आपण आज पेपरला वाचत असतो आणि त्याच्याबद्दल आपण सगळे अवेअर आहात इथं उपस्थित असणारे सगळे लोक आणि हीट टॉलरेबल पीक आहे. अक्षरशः 62 डिग्री टेम्परेचर पर्यंत सुद्धा हे पीक म्हणजे माणूस नाही राहणार, पण हे पीक राहू शकतं. इतकं त्याचा हीट टॉलरेबल कॅपॅसिटी या धान्यांची आहे. त्यामुळे हे फ्युचर फूड म्हणून याच्याकडे तुम्ही बघू शकता. जे चांगले बिझनेसमन आहेत त्या बिझनेसमन लोक हे भविष्याचा विचार करत असतात. तर आपल्या शेतकऱ्याने सुद्धा त्याच दृष्टीने आज विचार केला पाहिजे. फ्युचर फूड आहे. कालांतराने ह्याच पिकांकडे आपल्याला वळावं लागणार आहे. नेक्स्ट स्लाइड. कारण गहू हे पीक मुळातच आपल्याकडचं पीक नाहीये. हे आपण ओढून ताणून आपल्याकडे आणला गहू. मुळात आपले ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा ही आपली पारंपरिक धान्य होती आणि ह्या पारंपरिक धान्यांचंच आपण सेवन करत होतो. फक्त या गव्हामुळे सगळी पुढच्या काळामध्ये गडबड झाली आणि हे उष्णता असली, पावसामध्ये काही गडबड झाली, की हे पीक आपल्या हातात येत नाही आणि बराच मोठा फटका हे शेतकऱ्याला बसत असतो. म्हणून मिलेटकडे वळणं शेतकऱ्यांच्याही आणि सर्व समाजासाठी सुद्धा आवश्यक आहे. जिथं जे पिकतं तेच खावं. लोकल इज बेस्ट. क्युबा ही कंट्री आहे. क्युबा अशी एक कंट्री आहे. क्युबामध्ये जगाने वाईट टाकलं. अमेरिकेने सगळे निर्बंध लादले. पेस्टिसाइड, फर्टिलायझर मिळालं नाही. एका अर्थाने त्यांच्यासाठी चांगलंच झालं. तिथले 11% लोकांनी रिसर्च केला. 11% त्यांच्या पॉप्युलेशन मधल्या लोकांनी रिसर्चमध्ये भाग घेतला. त्यांची जमिनीचा पोत जो होता तो त्यांनी बदलला. पेस्टिसाइड्स न वापरता पूर्ण जैविक खाद्य वापरली आणि त्यांनी असा विचार केला, की आपल्याला पेट्रोल कशासाठी लागतं? तर फूड आणि ग्रेन्सच्या ट्रान्सपोर्टसाठी लागतं. त्यांनी सगळी जी ग्रेन्स होती किंवा फ्रुट्स होते किंवा भाज्या होत्या, हे सगळं आपल्या शेजारच्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणात लावायचे आणि तेच खायचं असा त्यांनी कडक नियम पाळला. त्यामुळे त्यांना पेट्रोल, डिझेल वगैरे या गोष्टींची कमतरता भासली नाही. त्यामुळे क्युबामध्ये सगळं लोकल फूड खाल्लं गेलं आणि अशा ठिकाणी तुम्ही बघाल तर डिसीजचं परिणाम जे आहे प्रमाण जे आहे ते खूप कमी आढळून येतं जे लोक लोकल फूड खातात. ग्लोबलायझेशनमुळे लोकल फूडचं पूर्ण आपण बघतोय की आपल्याकडे लोकल फूड राहिलंच नाही काय आपलं. म्हणजे फ्रूट सुद्धा येतात तर आपण काश्मीरचं सफरचंद खातो. कोणी सांगितलं माहित नाही की इट्स अन ॲपल डे कीप डॉक्टर अवे ही म्हण कोणी शोधून काढली माहित नाही. लोक हॉस्पिटलमध्ये जाताना सुद्धा लोकल फळं घेऊन जात नाही. तर तिथे सफरचंद घेऊन जातील, पेयर घेऊन जातील आणि लोक आम्हाला विचारतात ड्रॅगन फ्रूट खाऊ का, पियर खाऊ का आणि आपली लोकल फळं न खाता वेस्टर्न फळं कशी चांगली आहे असं आपल्या लोक एकमेकांना पटवून सांगतात. याच्याने प्लेटलेट काउंट वाढतो, याच्याने ताकद येते, याच्याने आयर्न वाढतं आणि आपल्या जी लोकल फळं वर्षानुवर्ष आपले पूर्वज खात होते, हजारो वर्षापासून आपण खात आलोय, ते मात्र आपल्याला आता नकोसं झालेत. आमच्याकडे जेव्हा लोक डाएटसाठी तर कोणी येतच नाही. जनरली आमच्याकडे जे लोक येतात ते आजार घेऊनच येतात. आणि मग आम्ही त्यांना जेव्हा सांगतो की तुम्ही नाचणी खा, नागली खा, तर लोक म्हणतात आम्ही जे काय लोकल मार्केटमध्ये ओट्स सारखी प्रॉडक्ट अवेलेबल आहेत ते खाऊ का? मग आम्ही त्यांना सांगतो की अरे तुमचं जे नेटिव्ह तुमचं फूड आहे म्हणजे रागी किंवा नाचणी हे आपलं लोकल फूड आहे जे इतकं न्यूट्रिशियस आहे, इतके त्याच्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि कॅल्शियम सारखे रिसोर्सेस त्याच्यामध्ये अवेलेबल असताना तुम्हाला मिलेटची गरज का पडते? हे सगळं मार्केटिंग आपल्यावर बिंबवलं जातंय आणि ग्लोबल जे सगळे अटॅक्स आपल्यामुळे होत आहेत त्याच्याला आपण बळी पडतोय. सो लोकल इज द बेस्ट. आपण ज्या वातावरणात राहतो तेच फूड आपल्यासाठी सुटेबल आहे की जे त्या वातावरणात पिकतं. म्हणजे त्या वातावरणातलंच फूड आपल्यासाठी सुटेबल आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि मग काय झालंय आज काय बघा, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो
तेव्हा आपण जर आपल्यातल्या एखाद्याने जर सांगितलं की अरे मी भाजी खातो, तर अरे तेच तेच काय भाजी खातो, हे जरा बाहेरचं खा. एखाद्या वेळेस बाहेर खाणं आणि तिथलं काहीतरी फूड आपण जे खातोय बाहेर ते ठीक आहे. पण आजकाल नवीन ट्रेंड सुरू झालाय सॅटर्डे संडेला बाहेर जाऊन जेवणं, घरी स्वयंपाक, चुलीच निवते हा जो प्रकार आपल्याकडे फक्त लग्नाला व्हायचा तो आता आपल्याकडे शनिवार रविवार आढळून येतो. सर्व पुण्या मुंबई सारख्या सिटीचं अनुकरण आता आपल्याही सिटीमध्ये व्हायला लागलंय. घरी चुलीच निवते असतं आणि सगळीकडे मात्र हॉटेल फुल असतात, बसायला जागा नसते. सो कॉल्ड सगळे पोट सुटलेले लोक आपल्या पोट बघा, मेनू कार्ड मध्ये बघा, महाराष्ट्रीयन फूड खूप कमी असतं. 99% तिथे चायनीजचा एक कॉलम असतो. त्यानंतर एक इटालियनचा एक कॉर्नर असतो, पंजाबीचा एक असतो. नंतर तुम्ही थोडं 5 स्टार मध्ये गेला, कॉन्टिनेंटल वगैरे इटालियन, असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे फूड तुम्हाला मिळतात. साऊथ इंडियन इव्हन मिळून जाईल तुम्हाला. पण महाराष्ट्रीयन मध्ये त्यातल्या त्यात जळगाव साईडला भरीत आणि शेवभाजी सोडली तर इतर कुठलेच आपले लोकल आयटम्स आपल्याला खायला मिळत नाही. भाकरी आता 5 स्टार मध्ये मिळायला लागली. 5 स्टार मध्ये 100 रुपयाला तुम्हाला भाकरी मिळते, तिथे आपण जाऊन खातो. पण आपलं जे मोल आपल्या ज्या आपण बघतो की बाहेर कुठे खायला गेलं की आपला जो काय म्हणतो एक प्रेफरन्स असतो तो ह्या सगळ्या बाहेरच्या फूडला असतो. आपण जे जिथं पिकतं तेच खावं यांनी मला फाटा देऊनच सतत खात असतो. घरोघरी सुद्धा आज आपण बघतो की शेवया खाण्याच्या ऐवजी आपण आज म्हणजे ज्वारीच्या, नाचणीच्या, बाजरीच्या किंवा गव्हाच्या न खाता आज आपण त्या मैद्याच्या नूडल्स या आपण खात असतो. मॅगी असेल किंवा कुठलेही, मला कुठल्या कंपनीला ब्लेम करायचं नाहीये, पण कुठल्याही कंपनीच्या तुम्ही मॅगी किंवा नूडल्स घ्या, पतंजली असू दे, कुठले असू दे, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम त्याच्यात मैदाच असतो. त्याच्यामध्ये जे काय मटेरियल वापरलेलं आहे, बिस्किट्स असतील, काही असतील, याच्यामध्ये कितीतरी पर्सेंट हा मैदाच असतो. फक्त 10 ते 20%, 30% त्याच्यामध्ये होल व्हीट घातलेलं असतं आणि त्याला होल व्हीट नूडल्स म्हटलं जातं. तर हे सगळं आपण आपल्या प्रकृतीला, आपल्या वातावरणाला सोडून आपलं अन्न खात आहोत. म्हणून जिथं जे पिकतं तेच खावं हा नियम खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट स्लाइड. मग जिथं जे पिकतं तेच खावं म्हणजे काय, तर मग मिलेट हे आपलं स्टेपल फूड आहे. याच्याकडे आपण कसं का वळलं पाहिजे, याचे फायदे काय, त्याचे फायदे समजून घेऊया. कारण की नुसतं थेअरी माहित असून उपयोग नाही, तर त्याचं आपल्याला काय गरज, आपले काय नीड्स त्याच्याने फुलफिल होणार आहे. तर त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ खूप आहेत. म्हणजे गव्हामध्ये पण तंतुमय पदार्थ असतात. म्हणून आपण बऱ्याच वेळा मी ज्या बिस्किट बद्दल सांगतो, तर बऱ्याच ज्या आया आहेत की त्या एखाद्या लहान मुलाची आई आम्हाला म्हणते, नाही नाही, मी माझ्या मुलाला बिस्किट नाही, मी गव्हाचे बिस्किट करून आणते, पूर्ण गव्हाचे. ऍक्च्युली गव्हामध्ये सुद्धा तंतुमय पदार्थांचं प्रमाण मिलेटच्या प्रमाणामध्ये खूप कमी आहे. तंतुमय पदार्थ तांदूळ आणि गव्हामध्ये 0.2 to 1.2% फक्त तंतुमय पदार्थ हे तांदूळ आणि गव्हामध्ये असतात. आणि मिलेटमध्ये मात्र ते 8 ते 10% प्रमाण हे तंतुमय पदार्थांचं असतं. मग तंतुमय पदार्थ का लागतात, तर मगाशी तुम्ही जी स्लाइड बघितली होती ओबेसिटीची, तर त्यामध्ये जेवढे पण डिसीज सांगितले होते सगळ्यांवर जर ओव्हरकम करायचं असेल त्याच्यासाठी आपल्याला तंतुमय पदार्थ आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचं असेल, हार्ट डिसीज, कॅन्सर, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, म्हणजे कॉन्स्टिपेशनचं जे काही प्रमाण आहे भारतामध्ये, तुम्ही इमॅजिन करू शकता. हजारो कोटींचं फक्त पोट साफ होण्याच्या औषधांचं मार्केट आहे आज भारतामध्ये. हजारो कोटी रुपये लोक फक्त पोट साफ होण्याच्या औषधांवर आजच्या घडीला खर्च करत आहेत. एवढं मोठं प्रमाण आहे कारण की तंतुमय पदार्थांचा आहार सेवन खूप कमी आहे. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण देतो. आपल्या जळगावला डॉक्टर पराग जागीरदार म्हणून एक एनोरेक्टल सर्जन आहेत, जे गुदविकार तज्ञ आहेत. त्यांच्याकडे कॅन्सर पासून अनेक प्रकारचे लोक व्हिजिट करत येत असतात. अनेक लोकांचं निदान फिशर, पाईल्स, फिस्चुला, कॅन्सर अशा अनेक प्रकारचे निदान त्यांच्याकडे होत असतात. आणि त्यांचं सगळ्यात महत्वाचं कारण ते सांगत असतात की तंतुमय पदार्थांचा आहारात असलेला अभाव. नंतर भरपूर कॅल्शियम युक्त, आपल्याकडे बहुतेकांना असं वाटत असतं की दूध हाच कॅल्शियमचा सोर्स आहे. बरोबर आहे, दूध हा कॅल्शियमचा सोर्स आहे, पण दूधच कॅल्शियमचा सोर्स आहे हे खूप चुकीचं विधान आहे. कारण की जगातला कुठलाही प्राणी हा आईचं दूध सोडल्यानंतर दूध स्वतःहून पित नाही. कुठलाच प्राणी स्वतःहून दूध प्यायला जात नाही. फक्त मनुष्यच प्राणी आहे की ज्याने दूध
आईचं दूध सोडल्यानंतर त्याला दुसरं दूध मिळतं आणि तो ते पित असतो. मग ते म्हशीचं, गायचं, बकरीचं कुठलंही दूध असू देत किंवा कॅमल मिल्क असेल, तिथल्या प्राण्यांच्या अवेलेबिलिटीनुसार आपण दूध घेत असतो. परंतु कॅल्शियमचा सोर्स दूध फक्त नाही, कॅल्शियमचा सोर्स हा नेचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम अवेलेबल आहे आणि ते सगळ्यात जास्त या मिलेटमध्ये आहे. खनिजांनी समृद्ध आहे. अनेक खनिज आज आपण बघितलं की जेव्हा कोरोना आल्यानंतर जी काय टॅबलेट्स लोक घ्यायला लागली मल्टीव्हिटॅमिन्स, त्याच्यामध्ये मिनरल्स हे खूप मोठ्या प्रमाणात ऍड केले गेले होते. कारण मिनरल्समुळे आपली इम्युनिटी ही डेव्हलप होत असते. मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, सेलेनियम असेल, अनेक प्रकारचे मिनरल्स जे आपल्या शरीराला लागतात, आयर्न असेल, हे सगळी मिनरल्स, खनिज ही या पौष्टिक तृणधान्यांमध्ये असतात. आणि याला तुम्ही ऐकलं असेल की फ्री रॅडिकल जे आपण ऐकत असतो, फ्री रॅडिकल इज अ कॉज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर अँड डिफरंट डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स लाईक ऑस्टिओआर्थरायटिस, म्हणजे सांध्यांची झीज होणं, किंवा अल्झायमर, पार्किन्सन, असे जे आजार आहेत हे फ्री रॅडिकल्समुळे होत असतात. अनेक आजारांचं निदानही होत नाही. आम्ही अशा बऱ्याच वेळा बघतो की कितीतरी पैसे खर्च करून सुद्धा आजारांचं निदानच होत नाही. पेशंट दगावतो आणि काहीतरी कॉम्प्लिकेटेड डिसऑर्डरचं नाव देऊन ते केस मोकळी घेते. परंतु अनेक यांचं कारण की आपल्या शरीरात फ्री रॅडिकलचं वाढतं प्रमाण, आणि याचं कारण खनिज आणि व्हिटॅमिन्सची कमतरता आपल्या आहारामध्ये आहे. भरपूर लोहयुक्त ही सगळी पौष्टिक तृणधान्य आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतातले 80% प्रेग्नंट स्त्रिया, म्हणजे गर्भिणी स्त्रिया, ह्या अॅनिमिक असतात. त्यांच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया असतो. 52% नॉन प्रेग्नंट वुमन मध्ये अॅनिमिया असतो. 74% 74% मुलांमध्ये अॅनिमिया असतो, आयर्न डिफिशियन्सी अॅनिमिया. 52% 5 वर्षाखालच्या मुलांमध्ये अॅनिमिया असतो. म्हणजे विचार करा की किती मोठी ही अॅनिमिया एक समस्या आहे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या खानदेशात, बाकीच्या जगात जाऊ द्या, आपल्या खानदेशामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आयर्न डिफिशियन्सी अॅनिमियाचा हा खिचडी आहे. म्हणजे घरोघरी सर्रास खिचडी केली जाते. तांदळाची खिचडी करायला सोपी, खायला सोपी, म्हणजे चावायला आणि गिळायला वेळ लागत नाही. आपण पटापट खातो. स्त्रियांना म्हणजे टीव्हीवरच्या सिरियल्स बघायला मिळतात. महेश गोरडे सरांचं त्याच्यावर व्याख्यान झालंच आहे. तर स्त्रिया बघायला मोकळ होतात आणि मुलांना पण ते चावायला सोपं वाटतं. मुलं आळशी होतात, चावायची सवय लागत नाही. आणि अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये आयर्न आपल्याला राईस मधून आणि व्हीट मधून, गव्हामधून आपल्याला मिळत असतं. तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ आणि गहू खातोय. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, मगाशी मी सांगितलं, तंतुमय पदार्थांमुळे वजन कमी होत असतं. कारण की ज्वारी, नाच, याच्यामध्ये तांदळात तर अत्यल्प आहेच फक्त, आणि ते सुद्धा त्याच्या आउटर शेल मध्ये असतं तांदळाच्या फायबर, आणि ते फायबर आउटर शेल मध्ये असल्यामुळे पॉलिश केल्यानंतर काहीच उरत नाही. गव्हामध्ये सुद्धा मैद्याचे पदार्थ जास्त असल्यामुळे त्यात अजिबात फायबर नसतं. जे गव्हामध्ये आहे ते पण फक्त आउटर शेल मध्ये आहे. परंतु मिलेटचं, म्हणजे पौष्टिक तृणधान्यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि त्याचा की पॉईंट काय आहे की त्याच्या कोर पर्यंत आतमध्ये हे फायबर्स, म्हणजे तंतुमय पदार्थ जे आहेत ते कोर पर्यंत असतात. म्हणून जेव्हा केव्हा आपण मिलेटचं सेवन करतो, मिलेट्स खातो, तेव्हा आपल्या बॉडीत गेल्यानंतर त्याच्यामधल्या असलेल्या ग्लुकोजचं डायरेक्ट फास्ट ऍब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये शोषण होत नाही. म्हणून डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी तो फार उपयुक्त आहे. मधुमेह रुग्णांसाठी प्रचंड उपयुक्त आहे. कारण की शरीरामध्ये तांदूळ आणि गहू आपण जेव्हा खातो तेव्हा त्याचं ऍब्सॉर्प्शन फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये होतं. आणि मिलेट जेव्हा आपण खातो त्याचं ऍब्सॉर्प्शन 20 मिनिटापासून तर 2 तासापर्यंत होतं. म्हणजे शुगर जी आपल्या शरीरामध्ये खूप फास्ट वाढते, तेवढ्या प्रमाणामध्ये शुगर ही मिलेट्समुळे फास्टली वाढत नाही, कारण त्याच्यामध्ये असलेल्या तंतुमय पदार्थांचं जास्तीचं प्रमाण. आबालवृद्धांसाठी हा उपयुक्त असा पौष्टिक आहार आहे. हा बऱ्याच वेळा आपण बघतो की म्हातारी लोक आपल्याला सांगतात, हो रात्रीची मी भाकरीच खातो, आता माझ्याकडनं होत नाही, मी चुरून बारीक करून भाकरीच खातो. तर मुलांनी पोळी खायची आणि तरुणांनी आणि मुलांनीच फक्त पोळ्या आणि भात खायचा, म्हातारा लोकांनी भाकरी खायची, हा एक मोठा गैरसमज आहे. हा एक गैरसमज आपण आपला दूर व्हावा, हे आता पुढचा प्रेझेंटेशन माझा प्रयत्न असणार आहे. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार करता येतं. याला पेस्टिसाइड, मी मगाशीच सांगितलं, याला पेस्टिसाइड फारशा लागत नाही. त्यामुळे पूर्णपणे नॅचरल पद्धतीने हे 0% नॅचरल फार्मिंग किंवा त्याला SPNA पद्धतीने किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला याचं उत्पादन घेता येऊ शकतं. नेक्स्ट स्लाइड.
म्हणजे मॉडर्न पॉइंट ऑफ व्ह्यू, मॉडर्न सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचं काय आहे, तर अँटी डॉक्टर साहेब ऍसिडिक आहे. एक मिनिट म्हणजे डिस्टर्ब हे करतो. ऍसिड हॅलो. जर परत मीटिंग बंद पडली हा ना तर ह्याच लॉग इन आय डी रिजॉईन करा. आज काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, परत मेसेज आला की मीटिंग बंद पडू शकते. तर तेवढं कृपया सर्वांनी रिजॉईन ह्याच याच्याने करा बर जर बंद पडली तर. येस येस येस, थँक्यू. येस. पौष्टिक तृणधान्यांचे फायदे काय आहेत? तर हे अँटी ऍसिडिक आहे, म्हणजे ऍसिडिटी होऊ देत नाही. आणि बऱ्याच अंशी मैद्याचे पदार्थ, खिचडी, साबुदाणे, पोहे हे सगळे पदार्थ, चिवडे, जंक फूड याच्यामुळे ऍसिडिटी होते, कारण याच्यात तंतुमय पदार्थ नाही, पित्ताचा निचरा होत नाही. ग्लुटेन फ्री, आजकाल अनेक प्रॉडक्टवर तुम्ही मॉल्समध्ये बघितलं ग्लुटेन फ्री लिहिलेलं असतं. याचं कारण असं आहे की पुढे ग्लुटेन ॲलर्जी नावाचा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजात दिसून येतो. मग ते कोलायटिस असेल, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असेल, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, असे विविध प्रकारचे पोटाचे विकार आता खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. आणि याचं कारण ग्लुटेन ॲलर्जी हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो. आणि हे प्रकार ग्लुटेन फ्री डाएट असा हे सगळे पौष्टिक तृणधान्य आहेत. लो जीआय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे कुठलाही जे लोक टेक्नोसेव्ही असतात किंवा गुगलला नेहमी सर्च करतात डायबिटिक पेशंट, तेव्हा ते प्रत्येक गोष्टीचा ग्लायसेमिक इंडेक्स बघत असतात की किती शुगर हे आपल्या ह्या आहारातून आपली किती शुगर वाढणार आहे. त्यासाठी जो इंडेक्स वापरला तो ग्लायसेमिक इंडेक्स, तो ह्या पौष्टिक तृणधान्यांचा अत्यंत कमी आहे, जे तुम्हाला मगाशीच मी त्याचा पूर्ण एक्सप्लेनेशन दिलंय डायबिटीस पेशंटच्या बाबतीत. प्रोटीन विथ बॅलन्स अमायनो ऍसिड प्रोफाईल, याच्यामध्ये डायबिटीस कंट्रोल करण्यापासून तर प्रत्येक चयापचय क्रियेला लागणारे जे काय अमायनो ऍसिड्स आहेत ते त्यामार्फतच आपल्या सगळ्या चयापचय क्रिया घडत असतात. त्यासाठी पौष्टिक तृणधान्य खाणं फार आवश्यक आहे. हे अमायनो ऍसिडचं प्रमाण, अमायनो ऍसिड ल्युसीन याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतं. डिटॉक्सिफाय बॉडी, हे खूप सारे तंतुमय पदार्थ असल्यामुळे आतड्यांची शुद्धी करणं, म्हणजे कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्त मैद्याचे पदार्थ खाण्यामुळे, कॉन्स्टिपेशनमुळे, कोलॉन कॅन्सर नावाचा आजार हा खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. तुम्ही तज्ञांना विचारू शकता की तज्ञ लोकांनी आता रिसेंटली खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण त्यांना वाढताना दिसतंय. लहान मोठ्यांमध्ये सगळ्यांमध्ये आता आहे. यंग लोकांमध्ये सुद्धा आहे कोलॉन कॅन्सर, म्हणजे मिडल एज लोकांमध्ये दिसायला लागलंय. तर हे डिटॉक्सिफाय करतं बॉडी, कारण याच्यामध्ये बरेचसे अँटीऑक्सिडंट आहेत. लोअर कोलेस्ट्रॉल, नंतर प्रिव्हियस ब्रेस्ट कॅन्सर, ज्वारीमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा कमी होत असतो, कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेनॉल अवेलेबल आहेत. टाईप 2 डायबिटीस जो आहे तो प्रिव्हेंट करता येतो. टाईप 2 डायबिटीस म्हणजे ओबेसिटीमुळे होणारा डायबिटीस, हा याच्याने प्रिव्हेंट करता येतो. म्हणजे ओबेसिटी, म्हणजे फॅट जर कमी झाले, तर फॅट्स कमी झाले तर आपण इन्शुलिनचं आपल्या पेशींवर होणारी ऍक्शन ही सहज होते, आणि त्यामुळे डायबिटीस आपल्याला प्रिव्हेंट करता येऊ शकतो. म्हणून वजन कमी करण्यासाठी, टाईप 2 डायबिटीस अवॉइड करण्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. इफेक्टिंग इन रिड्युसिंग ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल कमी झालं, वजन कमी झालं, साहजिक हार्टला काम कमी करायला लागतं. परिणामतः त्याचा उपयोग आपल्याला ब्लड प्रेशर कमी करण्यामध्ये होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. नंतर हार्ट डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन, मागची स्लाइड. हार्ट डिसीजच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन होतं. त्याशिवाय रेस्पिरेटरी डिसीज जसे अस्थमा, याला सुद्धा प्रिव्हेंट करायचं असेल, रेस्पिरेटरी डिसीज म्हणजे आता आपण कोविड-19च्या अगोदरची स्लाइड आहे, म्हणून याचा कोविड-19चा उल्लेख नाही केलाय. पण सगळ्या रेस्पिरेटरी कंडिशन्सला तुम्हाला इम्युन व्हायचं असेल डिसीजेस पासून, तर आपल्याला पौष्टिक तृणधान्य खाल्ली पाहिजे. नंतर किडनी डिसऑर्डर्स असतील, त्यानंतर गॅस्ट्रिक अल्सर्स आहेत, कोलॉन कॅन्सर आहे, कॉन्स्टिपेशन, एक्सेस गॅस, ब्लोटिंग, गॅसेसची समस्या, आणि मी सांगितलं मग अशी कॉन्स्टिपेशनची समस्या. लोक अक्षरशः, म्हणजे माझ्याकडे लोक येतात तर जमाल गोटा सुद्धा खाऊन बघितलाय लोकांनी, तरी सुद्धा लोकांना पोट साफ होत नाही, असेही मी काही महाभाग बघितलेत. त्यानंतर आपली सगळी जी काय जीआयटी सिस्टीम आहे, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम आहे, आपलं आमाशयापासून तर गुदापर्यंतचा भाग, यामध्ये खूप सारे सूक्ष्म जंतूंचा संचार असतो. आणि ते आपण भरपूर सारे अँटीबायोटिक म्हणा किंवा जंक फूड म्हणा, खाऊन खाऊन त्यांचा पूर्ण फ्लोरा जो आहे, त्यांची संख्या आहे, आपण ही नष्ट करत असतो त्यांना.
त्याच्यामुळे ह्या एक प्रकारचं प्रीबायोटिक फूड म्हणून पौष्टिक तृणधान्यांकडे बघितलं जातं. म्हणजे हा जो मायक्रोफ्लोरा आहे, ज्याच्या जो आपल्या फूडवर प्रोसेसिंग करून बरेचसे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये यामुळे ऍब्सॉर्ब होत असतात. तर ते अबाधित ठेवायचे असतील तर आपल्याला पौष्टिक तृणधान्यच खाल्ली पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. मग कुठले कुठले आजार? तर बरंचसं झालंच आहे, फक्त रीड करतो. डायबिटीज, ओबेसिटी, ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात, त्यामुळे कॅन्सर, एनिमिया, अशा नंतर इनफर्टिलिटी, डायबिटीज मेलायटस, हायपोथायरॉइडिझम, ग्लुटेन ॲलर्जी, इरिटेबल बाउल सिंड्रोम, कॉन्स्टिपेशन आणि माल ऍब्सॉर्प्शन, माल नरिशमेंट. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जे म्हणतो, म्हणजे आज माल नरिशमेंट हा इतका इतका विनोदी भाग झालाय आज. म्हणजे लोक आम्हाला विचारतात की आमच्या मुलाच्या अंगी